दिरबादेवी मंदिर सुमारे 2 एकर जागेत सामावलेले आहे। मंदिराभोवती रामेश्वर, आदिनाथ, गणपती, नारायण, भावकादेवी इत्यादींची मंदिरे देखील आहेत। मुख्य मंदिरात दिरबादेवी विराजमान झालेली दिसते। कानात मकर कुंडल, मागे प्रभावळ, उजव्या हातात खडक, डाव्या हातात अमृतपात्र। जुन्या काळातील सुमारे 2 फूट उंचीची काळ्या पाषाणातील दिव्यभुज मूर्ती या मंदिरात साकारलेली आहे। नमस्कार मंडळी, मी योगेंद्र राणे आणि आपल्या एक्सप्लोर कोकण यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे। आज 15 नोव्हेंबर, आज मंडळी त्रिपुरी पौर्णिमा म्हणजेच टिपर। आज आपल्या जामसंडे जो गाव आहे ना, म्हणजे जामसंडे नगरपंचायत आहे ॲक्च्युली, देवगड जामसंडे, तिथे दिरबाई देवीची एक मोठी जत्रा असता। दिरबाई देवी तिकडचा ग्रामदैवत आहे जामसंड्याचा, आणि ती दरवर्षी त्रिपुरी पौर्णिमेक एक मोठी जत्रा, त्यांचा हरिनाम सप्ताह असता। तर मित्रांनो, त्यासाठी आपण आता चाललो आहोत, तुमका दाखवते कशा प्रकारे ती त्रिपुरी पौर्णिमा असतली। तर आपल्या पण कावदेवीच्या मंदिरात रात्री त्रिपुरी पौर्णिमा साजरी करतात, ती पण तुमका दाखवीन मी एका वेगळ्या व्हिडिओत। आता पण जाऊया दिरबादेवी येते, दिरबादेवी रामेश्वर असता नाव आहे तिकडचा। तर जाऊया आपण, बघूया कशा प्रकारे जत्रा आहात। मंडळी, जत्रा खचाखच भरलेली आहे आणि जत्रेवर पावसाचा सावट आहे, त्यामुळे लोकांनी आताच 4 वाजता बऱ्यापैकी गर्दी केली नाही संध्याकाळचे। दिरबाई देवीच्या जत्रेत मंडळी कसा माहिती आहे, बरेचशा बाहेर येणाऱ्या व्यापाऱ्यांची बऱ्यापैकी गर्दी असता। बाकी जत्रेंच्या आजूबाजूच्या पंचक्रोशीत जत्रा असतात नाही देवगड तालुक्यात, त्यापेक्षा ह्या जत्रेक बऱ्यापैकी गर्दी असता आणि जे व्यापारी असतात ना, ते बऱ्यापैकी बाहेर आलेले असतात। मंडळी, फायनली आमका दर्शन देवीचा भेटला। देवीची सुबक मूर्ती बघून खूप प्रसन्न वाटला आणि बऱ्यापैकी लोकांची गर्दी आहे। इकडे ओटी भरणाऱ्या महिलांची पण गर्दी आहे आणि या गाभाऱ्यात येऊन खूप शांतता वाटली। एवढ्या गर्दीत सुद्धा खूप प्रसन्न वाटला। मंडळी, बाजूक रामेश्वराचं सुद्धा मंदिर आहे, तिकडे पण आम्ही दर्शन घेतला। मंडळी, कधी आला तिकडे मंदिराकडे ना, तर रामेश्वराचं पण दर्शन नक्की घ्या, खूप प्रसन्न आहे। त्यासाठी लागणारे देशप्रेम, विश्वास बनणार नाही। आमचं दर्शन वगैरे सगळं घेऊन झालेलं, तर आता मला थोडी जत्रा फिराया। दुकानं पण बऱ्यापैकी व्यापारी इले आहेत, तर आपण पूर्ण आता जत्रा फिरून घेऊया मंडळी। परंपार
कसा लागतो बॉक्स नाही असेल सभेला भरलेला 2 बॉक्स आहे ना बरोबर बाबा गाडी घेऊया काय घेऊया आला रगाडापुरी काय रगाडापुरी कुठे आहे कोल्हापूर आलो मंडळी व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि आपल्या एक्सप्लोर कोकण चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.